आदिवासी गोंडगवारी समाज पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याची तयारी करते आहे। नागपुरात संविधान चौकामध्ये आज खरं तर हे आंदोलन सुरू आहे। आपण पाहू शकतो एक दिवसीय धरणे आंदोलन आहे। वंडे समितीचा अहवाल जो आहे तो अद्याप आलेला नसल्यामुळे पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्यासाठी तयारी करते आहे आणि मोठ्या संख्येने जे आहे आदिवासी बांधव जे आहे या ठिकाणी आलेले आहे। त्यांच्या नेमक्या काय मागण्या आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। काय त्यांची भूमिका आहे, काय तुमचं म्हणणं आहे। मागे तुम्ही सुद्धा आंदोलन केलं होतं, त्यावेळेस सरकारच्या समितीसोबत चर्चा सुद्धा झाली होती। आता तुमची नेमकी काय? आमची मागणी हे 1985च्या GR मधील चुकीची माहिती जी आहे ते माननीय सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या पॅरा नंबर 83 प्रमाणे दुरुस्त करावी आणि आम्हाला जे गोंडगवारीचे पूर्ववत लाभ सुरू करावे। त्यानिमित्ताने आम्ही जे धरणे आंदोलन, मोर्चा, दोनदा उपोषणं आणि ठिय्या आंदोलन 5 तारखेला फेब्रुवारीला ठिय्या आंदोलनाचा आपल्याला माहीत असेल पूर्ण नागपूर जाम झालं होतं। त्या धर्तीवर आज तुम्ही एक दिवसाचं बंद केलेलं आहे। तुमची नेमकी मागणी काय आणि भूमिका काय? त्या 5 तारखेच्या ठिय्या आंदोलनाच्या निमित्ताने जे काही आमची मीटिंग ठरली होती मंत्रालयामध्ये, सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग झालेली होती। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आणि त्या मीटिंगमध्ये 1985च्या GR मधील जी चुकीची माहिती आहे, जे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयातील पॅरा नंबर 83 नुसार दुरुस्त करावी असा विषय होता। त्यानुसार त्यांनी KL वंडे समिती नेमली होती। त्या KL वंडे समितीला 6 महिन्याचा कालावधी दिला होता। त्या समितीचा अहवाल अजूनपर्यंत शासनाने प्राप्त केलेला नाही। अजूनही प्राप्त झालेला नाही। आदिवासी हक्क हमारा है। आमची सरकारला एकच विनंती आहे, जे वंडे समितीचा अहवाल आहे तो जसाच्या तसा आणि सकारात्मक अहवाल सादर करावा आणि 1985च्या GR मधील माननीय सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार पॅरा नंबर 83 नुसार दुरुस्ती करावी आणि आम्हाला पूर्वभर जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र बहाल करावे अशी ही मागणी आहे। आणि मागच्या आंदोलनामध्ये जे आमच्या संयोजकावर जे गुन्हे नोंदविलेले आहेत ते मागे घ्यावे। अजूनही त्या मीटिंगमध्ये काही विषय होते शिक्षणाच्या संदर्भात। वंडे समितीचा अहवाल जो आहे तो अद्यापही आलेला नाही, त्यामुळे सकारात्मक तो अहवाल यावा आणि त्यानुसार जे पूर्ववत मिळणारे जे लाभ होते जे आदिवासी गोंडगवारी समाजाला मिळत होते ते देण्यात यावे अशा पद्धतीची मागणी आहे। यासह इतरही मागण्या आहे। गुन्हे दाखल जे मागच्या वेळेस झाले होते ते सुद्धा मागे घेण्याची मागणी जी आहे ती आदिवासी गोंडगवारी समाजाकडून केली जात आहे। त्यामुळे आज एक दिवसीय संप केलेला आहे। पुन्हा आता पुढच्या काळामध्ये तीव्र आंदोलनाचा इशारा जो आहे तो आदिवासी गोंडगवारी समाजाकडून दिला जातोय। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह, पराग डोबळे, साम TV न्यूज, संविधान चौक, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।